हाय फ्रेंड्स. तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 12th पोएम 2.4 ॲप्रिसिएशन ऑफ पोएम हॅव यू अर्न युअर टुमारो रिटन बाय एडगर गेस्ट या कवितेचं ॲप्रिसिएशन. तर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन 4 मार्कासाठी येतो आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही विविध मुद्द्यांच्या आधारे लिहू शकता. तर ते कोणते मुद्दे आहेत जेणेकरून ॲप्रिसिएशन आपलं खूप सुंदर होईल आणि आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात, तर ते मुद्दे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा आहे अबाउट दी पोयम पोएट टायटल. यामध्ये बघा तुम्ही कवितेविषयी, कवितेच्या टायटलविषयी आणि कवितेचे कवी कोण आहेत याच्याविषयी थोडक्यात माहिती लिहू शकता. हॅव यू अर्न युअर टुमारो इट इज रिटन बाय एडगर गेस्ट. It is a thought-provoking and inspirational poem. The title is very apt. The title itself makes us wonder if today we have done something useful. Have you earned your tomorrow? ही कविता एडगर गेस्ट यांनी लिहिलेली आहे आणि इट इज थॉट प्रोवोकिंग अँड इन्स्पिरेशनल पोयम. म्हणजे ही कविता आहे ती विचार करायला लावणारी आणि प्रेरणादायी अशी कविता आहे. या कवितेचं जे टायटल आहे ते अतिशय योग्य आहे. या कवितेच्या टायटलच्या माध्यमातून आपल्याला असं दिसतं की आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी उपयुक्त केलं आहे का, या गोष्टीचा विचार करायला लावणारं असं हे टायटल आहे. त्याच्यानंतर तुम्ही दुसरा मुद्दा लिहू शकता द थीम. या कवितेची थीम काय आहे ती पहा. तर अर्ज टू बी थॉटफुल डे टू डे लाईफ, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये विचारशील होण्याचा आग्रह या कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर द रिअल व्हॅल्यू ऑफ लाईफ, जीवनाचे खरे मूल्य काय आहे, ही एक या कवितेची थीम आहे. त्याच्यानंतर लाईफ इज ब्युटिफुल टू लिव्ह इट टुगेदर, म्हणजे आयुष्य खूप सुंदर आहे म्हणून एकत्र जगा, अशी एक थीम आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ लिव्हिंग ईच डे बाय डे, बीइंग काइंड अँड हेल्पफुल टुवर्ड्स अदर्स अँड बाय मेकिंग स्मॉल कॉन्ट्रीब्युशन्स टू इम्प्रूव्ह देअर लिव्ह्ज, म्हणजे इतरांप्रती दयाळू आणि उपयुक्त राहून आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी आपण काही लहान असे योगदान देऊन आपल्या जीवनाचे महत्त्व वाढवू शकतो का, अशी एक संदेश देणारी किंवा एक अशी मध्यवर्ती संकल्पना या कवितेमध्ये सांगितलेली आहे. त्याच्यानंतर बघा तिसरा मुद्दा आहे पोएटिक स्टाईल. याच्यामध्ये तुम्ही काय लिहू शकता बघा. द कन्सिस्टिंग ऑफ 4 स्टांजा, ही कविता आहे ती 4 कडव्यामध्ये विभागलेली आहे. यूज ऑफ मेनी क्वेश्चन्स टू कन्वे ॲन आयडिया, म्हणजे कल्पना व्यक्त करण्यासाठी अनेक प्रश्न कवीने यात विचारलेले आहेत. आणि प्रेझेंटेड इन ॲपलिंग स्टाईल, म्हणजे ही जी कविता आहे ती आकर्षक शैलीत सादर केलेली आहे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे बघा द लँग्वेज अँड पोएटिक डिव्हायसेस. याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो बघा. यूज ऑफ सिम्पल अँड स्ट्रेट फॉरवर्ड लँग्वेज, या कवितेची जी भाषा आहे ती साधी आणि सरळ आहे. यूज ऑफ रिटॉरिकल क्वेश्चन्स, म्हणजे प्रश्नार्थक प्रश्न या कवितेमध्ये वापरलेले आहेत. इफेक्टिव्ह यूज ऑफ अलिट्रेशन अँड इंट्रोगेटिव्ह फिगर ऑफ स्पीच, या कवितेमध्ये अलिट्रेशन आणि इंट्रोगेशन या फिगर ऑफ स्पीचचा वापर केलेला आहे. यूज ऑफ ए बी बी सी सी ए डी डी ई एफ एफ ए, ही राईम स्कीम या कवितेमध्ये वापरलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही द लँग्वेज अँड पोएटिक डिव्हायसेसमध्ये मेन्शन करू शकता. पुढचा मुद्दा आहे स्पेशल फीचर्स. या कवितेचं खास असं वैशिष्ट्य काय आहे, तर या कवितेमध्ये कवीनं काही दृश्य प्रतिमांचं वर्णन केलेलं आहे किंवा वापर केलेला आहे. तर त्या कोणत्या आहेत बघा. व्हॅनिश द थ्रॉंग, म्हणजे गर्दीत गायब होणे. रश्ड अलॉंग द वे, वाटेने धाव घेतली. स्लीपिंग फास्ट, म्हणजे वेगाने घसरत आहे. क्लोज युअर आईज इन स्लमर, म्हणजे झोपे डोळे बंद करा. यासारखे वेगवेगळे दृश्य प्रतिमा कवीने या कवितेमध्ये वापरलेल्या आहेत. आणि यूज ऑफ इंट्रोगेटिव्ह लाईन्स, म्हणजे प्रश्नार्थक ओळींचा कवीने या ठिकाणी वापर केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला मेसेज, व्हॅल्यूज आणि मॉरल्स. याच्यामध्ये तुम्ही कवीने काय संदेश दिलेला आहे ते या
म्हणजे पॉईंटमध्ये लिहू शकता. द स्मॉलेस्ट गुड डीड ऑन वन्स पार्ट इज इनफ टू गॅरंटी अ बेटर टुमॉरो फॉर युअर सेल्फ. म्हणजे स्वतःसाठी एक चांगले असे उद्याची हमी देण्यासाठी स्वतः एक लहान एखादं कार्य जरी आपण केलं असेल तरी ते आपलं स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी पुरेसं असू शकतं. अशा पद्धतीचा संदेश कवीने म्हणजे या कवितेतून दिलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे ओन ओपिनियन. याच्यामध्ये बघा, ऑब्व्हियसली दी पोयम टीचेस अस गुड मॅनर्स. आय थिंक द पोयम टेस्ट अवर कम्पॅशन अँड काइंडनेस टुवर्ड्स अदर्स. रिअली इट्स इन्स्पायरिंग. म्हणजे साहजिकच ही कविता आपल्याला चांगला संदेश द्यायला शिकवते. मला असं वाटतं की ही कविता आपल्याला इतरांबद्दलच्या करुणा आणि दयाळपणाची चाचणी घेण्यासाठी मार्गदर्शक आहे आणि खरोखर ती एक प्रेरणादायी अशी कविता आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ॲप्रिसिएशन लिहित असताना अबाउट दी पोयम, पोएट टायटल, त्याच्यानंतर द थीम, त्याच्यानंतर द पोएटिक स्टाईल, नंतर लँग्वेज अँड पोएटिक डिव्हायसेस, त्याच्यानंतर स्पेशल फीचर्स, त्याच्यानंतर मेसेज किंवा व्हॅल्यूज किंवा मॉरल्स आणि शेवटचा मुद्दा ओन ओपिनियन. अशा पद्धतीच्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही कोणत्याही कवितेचं ॲप्रिसिएशन अगदी उत्तम पद्धतीने तयार करू शकता. हा व्हिडिओ बघण्यासाठी थँक्स. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.